नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की उन्हाळी सुट्टी ही 2 मे पासून सुरू होणार आहे. परंतु या संदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मित्रांनो, 2 मे पासून जरी सुट्ट्या शाळांना लागत असल्या तरी आजच्या 19 एप्रिल 2024च्या पत्रानुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पत्रानुसार माननीय उपसचिव यांच्या स्वाक्षरीने पत्र आहे आणि याचा विषय बघा, राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत. आता 2 मे पासून शाळा तर सुट्ट्या लागणारच आहेत, परंतु याचं कारण काय दिले बघा. इथं काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत प्रस्तावास मान्यता मिळालेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे तर 22 म्हणजे सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 पासून विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहण्यापासून त्यांना सवलत मिळालेली आहे सर्व शाळांमध्ये राज्यातील. त्यानंतर राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असलेल्या अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासन निर्णय घेईल. आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय 20 एप्रिल 2023 नुसार कार्यवाही करायची आहे. वरील सूचनाचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांनी घ्यावी. माननीय उपसचिवांच्या स्वाक्षरीने पत्र आहे. मित्रांनो, सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 पासून जे विद्यार्थी आहेत शाळेतील त्यांना शाळेत येण्यापासून सूट मिळालेली आहे. म्हणजेच शनिवारपासूनच विद्यार्थ्यांना शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील. परंतु शिक्षकांसाठी 1 मेच्या कार्यक्रमानंतर, महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर 2 मे पासून शाळांना सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.